नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय मराठी गणित आजच्या व्हिडिओमध्ये आपण 26 एप्रिल 2026 या दिवशी झालेल्या पेपराची संभाव्य उत्तरसूची बघणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। आपले ह्याच्यामध्ये जे उत्तर मी सांगेन ते आपले प्रश्न चेक करा आणि आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, माझ्याकडे संच डी आहे, तुमच्याकडे संच कोणताही असू दे, ए बी सी डी यापैकी कोणताही संच असू दे, प्रश्न तेच आहेत, फक्त प्रश्न क्रमांक वेगवेगळे असणार आहेत, बाकी प्रश्न सेम असणार आहेत। तर तुम्ही प्रश्न बघून आपलं उत्तर चेक करा। बघा, इथे विभाग 1 मराठी प्रश्न 1 ते 3 साठी सूचना, पुढील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। कविता वाचायची आहे। प्रश्न बघा, कोकणची राणी कोणाला म्हटले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रेल्वे। दुसरा प्रश्न, पुढीलपैकी विशेषण विशेष यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा। डौलानं घाटवणे पर्याय क्रमांक 1 हे अयोग्य आहे। डोंगराची काळी मैना अशी ओळख असणाऱ्या कोणत्या फळांचा उल्लेख कवितेत आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 करवंद। बघा, खालील आकृतीत रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील सर्व अक्षरे अनुक्रमे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील? पर्याय क्रमांक 4 वदन, दरड, धोपट, नजर पर्याय क्रमांक 4 योग्य। पुढचा प्रश्न बघा, पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्दसमूह समोदर्शक शब्द निवडा। बेटावर अडकलेल्या लोकांना घेऊन जहाजांचा काफिला किनाऱ्याकडे निघाला। जहाजांचा काय असतो? काफिला। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द निवडा। काशीनाथच्या जुनाड दुखण्यावर वैद्यबुवांनी रामबाण औषध शोधले पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर। 7वा प्रश्न बघा, दिलेल्या वाक्यातील काळ ओळखून त्याच काळातील वाक्य पर्यायातून निवडा। सशाना पाहून गुंजा आपले गाल फुगवतील हे भविष्यकाळातलं वाक्य आहे, मग इथे पर्याय क्रमांक 3 मधलं वाक्य सुद्धा भविष्यकाळातलं आहे, म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? बघा, या प्रश्नामध्ये वाक्य बघा, काकू ओरडल्या, ए थांबा सगळे, पान, वाटी, तांब्या, भांडी हे सगळं कोण उचलणार? आता बघा, इथे विचारले काय, एकूण किती विरामचिन्हे आहेत? विरामचिन्हांचे प्रकार विचारले असते तर 1 2 3 आणि हे 4 आलं असतं, पण एकूण किती विरामचिन्ह? बघा, 1 2 3 4 5 6 हे 7 आणि हे दोन्ही मिळून एकच असतं म्हणजे 8। किती विरामचिन्ह आहेत? 8। पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यातील उद्देश भाग ओळखा। स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्यांचीच वाट पाहत थांबले होते, मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। 10वा प्रश्न बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ ओळखा। माळा आवरताना आईला खूप साऱ्या माळा सापडल्या, मग माळा आवरताना म्हणजे माळा म्हणजे काय? घराचा वरचा भाग पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी प्रत्यय घटित नसलेला शब्द कोणता? परोपकार, कारण परोपकार हे संधी आहे, पर अधिक उपकार, तसं चित्र अधिक कार, नकल अधिक कार, नकला अधिक कार, कला अधिक कार, तसं हे होत नाही, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, खालील शब्दकोशातील क्रमानुसार लावल्यास उजवीकडून तिसरा क्रमांक कोणता? मग बघा, क्रमानुसार आकाश, इकडे उन्नती, ऋण, एरंड, ओढ, मग उजवीकडून तिसरा शब्द आहे ऋण पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर। पुढीलपैकी व्यक्ती आणि किताब यांची चुकीची जोडी कोणती? सेनानायक बापट पर्याय क्रमांक 1 हे ही चुकीची जोडी आहे, पण आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा। पकडापकडी खेळता खेळता सगळ्या बिया जातील वाया, मग जातील पर्याय क्रमांक 3 हे क्रियापद आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी जोडशब्द नसलेला पर्याय कोणता? सांज सकाळ पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, विरुद्ध अर्थाची योग्य जोडी विलंब घाई, विलंब म्हणजे उशीर आणि घाई म्हणजे गडबड, मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 17वा प्रश्न, वाक्यातील नामांची संख्या किती? शेतात होती सूर्यफुले, पिवळी धम्मक, टपोरी आणि टवटवीत, मग शेत आणि सूर्यफुले हे 2 नामे आहेत, मग 2 आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न, एकवचन अनेकवचन यांची अयोग्य जोडी पर्यायातून निवडा। चूल चुली, भेट भेटी, वेल वेली योग्य आहे, चूक चुका पाहिजे होतं, इथे चुकी दिले, म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अयोग्य जोडी। पुढचा प्रश्न बघा, या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कोणत्या क्रमांकांची अक्षर घेतल्यास भार या अर्थाचा शब्द तयार होईल?
मग बघा इथे शब्द तयार होतो वजन मापक, वजन मापक. मग भार या शब्दाचा अर्थ वजन. पहिला, दुसरा, तिसरा. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघा. अल्पबुद्धी असलेली व्यक्ती अतिबड्या मारते या अर्थाची म्हण आहे उथळ पाण्यातला खळखळाट फार. पर्याय क्रमांक 3. 21वा प्रश्न. वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. कधी गावातून कधी शेतातून जाणाऱ्या लहान वाटेवरून माझी सर्व जनावरे बिनचुकता गोठ्याकडे परत येतात. उत्तर आहे पायवाट. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या योग्य वाक्यप्रचाराचा पर्याय निवडा. आता बघा, अपघातग्रस्त वाहनातील सर्व लोक सुखरूप असल्याचे समजतात. सर्वांचा जीव भांड्यात पडला. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. बघा, सगळ्यांनी आपली उत्तरं चेक करायची आहेत आणि आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता बघा 23 ते 25साठी उतारा आणि त्यावरचे प्रश्न. उतारावरून पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? पर्याय क्रमांक 3 हे विधान अयोग्य आहे. 24वा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणते विशेषण पक्ष्यांसाठी आलेले नाही? चिमुकला. उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द उतारात आला आहे? हळू. अलगद शब्द आलाय. अलगदचा अर्थ आहे हळू. बघा, मराठीचे प्रश्न झाले. आपण आता गणित घेऊया. विभाग 2 गणित. बघा इथे पहिला प्रश्न. आईने अर्धा लिटर आवळा सरबत एका बाटलीत याप्रमाणे 4 बाटल्या भरल्यानंतर पाव लिटर सरबत शिल्लक राहिले तर आईने किती लिटर सरबत बनवले? मग बघा बरं, अर्धा लिटरची एक बाटली. अर्धा लिटर म्हणजे किती? 500 मिली. बरोबर आहे. अर्धा लिटर म्हणजे किती? 500 मिली एका बाटलीत. अशा याप्रमाणे 4 बाटल्या. मग इथे काय करूया? 4 ने गुणूया. 5 चोक 20. 1 2 किती झालं? हे 2000 मिली झालं. आता 4 बाटल्या भरल्यानंतर पाव लिटर सरबत शिल्लक राहिले. आता मला सांगा, 1 लिटर म्हणजे 1000, अर्धा लिटर म्हणजे 500, मग पाव लिटर म्हणजे 250 मिली. मग यांची काय करूया? बेरीज करूया. मग उत्तर किती आलं? 2250 मिली. 2250 म्हणजे 2 लिटर पाव लिटर म्हणजे किती? 2.25 लिटर. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आईने एकूण 2.25 लिटर सरबत बनवलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. खालील आकृतिबंधात पुढे येणारी चित्रे कोणती? बघा, ह्याचीच प्रतिमा पाण्यातली प्रतिमा आहे. आता बघा इथे 2 तुरे होते, इथे 3 तुरे आहेत, त्याची पाण्यातली प्रतिमा. परत पहिलीच आकृती इथे आहे. मग याच्यानंतर ही दुसरी आकृती येणार. मग सेम पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. 1 ते 100 या संख्यांमधील सर्वात मोठी मूळ संख्या ही सर्वात लहान मूळ संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? सर्वात मोठी मूळ संख्या 97, सर्वात लहान मूळ संख्या 2. वजाबाकी केली, आलं उत्तर 95. म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. मनोजने बागेतून 5 किलो द्राक्षे काढली. आता बघा, 1 किलो म्हणजे किती? 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम. मग मनोजने बागेतून किती द्राक्ष आणलीत? 5 किलो आणलीत. अर्धा किलो द्राक्षांच्या 3 पेट्या. मग अर्धा किलो म्हणजे किती? 500 ग्रॅम त्या 3 पेट्या. मग 5 त्रिक 15 आणि हे वर 2 शून्य. 1500 ग्रॅम. पाव किलो द्राक्षांच्या 2 पेट्या. पाव किलो म्हणजे 250 ग्रॅमच्या 2 पेट्या. मग 25 दुने 50 आणि हा शून्य म्हणजे किती आलं? हे 500 ग्रॅम. आता काय विचारलं? उरलेल्या द्राक्षांच्या 1 किलोच्या काही पेट्या भरल्या. आता आधी यांची आपण काय करूया? बेरीज करूया. मग बेरीज किती येते बघा? 2000 ग्रॅम येतं. मग या 5 किलोमधून 5 किलो म्हणजे 5000 ग्रॅम मधून 3000 ग्रॅम वजा केलं. किती आलं उत्तर? 2000 ग्रॅम वजा केलं. उत्तर किती आलं? 3000 ग्रॅम. आता बघा, 1 किलोच्या काही पेट्या भरल्या तर 1 किलो द्राक्षाच्या किती पेट्या भरल्या? मग 1 किलोची 1 पिशवी, 2 किलोची दुसरी पिशवी आणि 3 किलोची तिसरी पिशवी. मग किती पिशव्या भरल्या? 3 पिशव्या भरल्या. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. स्वराने गणित प्रावीण्य परीक्षेची 2 पुस्तके प्रत्येकी 175 रुपयांना विकत घेतली. दुकानदाराने तिला 500 रुपयांची नोट दिली. दुकानदाराने तिला 50 रुपयांच्या काही नोटा परत दिल्या. तर दुकानदाराने तिला 50 रुपयांच्या किती नोटा परत दिल्या? मग बघा, 175 रुपयाची 2 पुस्तके. मग यांची बेरीज करूया आपण.
5 आणि 5 10, हाताला 1, 7 आणि 14 आणि 1 15, हाताला 1, 1 2 3, 350 रुपये किती दिले तिने दुकानदाराला? 500ची नोट दिली. मग 500 मधून 350 वजा करूया. 0, 10तून 5 गेले 5, 4तून 3 गेले 1, 150. मग आता 150ला आपण काय करूया? 50ने भागूया. 0ला 0 गेले 5 त्रिक 15, वजाबाकी किती आली? 0. भागाकार किती आला आहे? 3. मग 50च्या किती नोटा परत दिल्या? 3 नोटा परत दिलेल्या आहेत. आता पुढचा प्रश्न बघा. ज्यावेळेस आपण गेस पेपर घेतला होता त्यावेळेस हा प्रश्न आपण घेतलेला आहे प्रश्नपत्रिका सोडवताना. तोच प्रश्न याही परीक्षेमध्ये आलेला आहे. दंडगोलाच्या कडांची संख्या. दंडगोल म्हणजे काय? ही अशी आकृती. ठीक आहे. दंडगोलांच्या कडांची संख्या 2 आहे आणि त्यांच्या कोपरा आहे का? यांना नाही. मग कोपऱ्यांची संख्या किती? 0. संख्येपेक्षा टिंबटिंब असते. मग दंडगोलांच्या कडांची संख्या विचारली. कडांची संख्या आहे 2, कोपरे आहेत 0, वजाबाकी केली किती आली? 2च आली. 2 वजा 0 बरोबर किती आली? 2 आली. मग 2ने काय आहे? कडांची संख्या जास्त, म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. खालील आकृतीबंध पूर्ण करायचं आहे. बघा इथे एक त्रिकोण आहे, पॉईंट आहे, चौकोनामध्ये स्टार खाली आहे. आता बघा इथे 2 त्रिकोण झाले, म्हणजे इथे एक आकृती होती, इथे 2 2 वाढल्यात. फक्त इथला जो बिंदू वर होता तो इथे खाली आला आणि खाली स्टार होता तो वर गेला. आता बघा परत इथे 3 त्रिकोण झाले. आता इथे किती येतील? 4 त्रिकोण. बघा याच्या अपोजिट बिंदू कसे येणार आहेत? खाली येणार आहेत आणि स्टार आहेत ते वर जाणार आहेत. मग कोणती आकृती? पर्याय क्रमांक 3 हा पॅटर्न करेक्ट पॅटर्न आहे. पुढचा प्रश्न बघा. स्वातंत्र्य दिनाला शुक्रवार असल्यास त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्टला. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला कोणता वार आहे? शुक्रवार आहे. त्या महिन्यात 5 वेळा कोणते वार येतील? आपण काय करूया? 7 दिवस मागे जाऊया. 15तून 7 गेले 8 आले. 8 ऑगस्टला पण कोणता वार? शुक्रवार. 8 मधून आपण परत 7 दिवस मागे गेला, 1 तारीख आली. 1 तारखेला पण वार कोणता? शुक्रवार. आपल्याला माहिती आहे ऑगस्ट महिना 31 दिवसांचा आहे. मग 31 दिवसांचा महिना असेल तर 1 तारखेचा, 2 तारखेचा आणि 3 तारखेचा वार 5 वेळा येतो. मग 1 तारखेला शुक्रवार, 2 तारखेला शनिवार आणि 3 तारखेला रविवार. मग शुक्रवार, शनिवार, रविवार. पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता शेवटून दुसरी संख्या कोणती येईल? मग बघा ह्याच्यामध्ये उतरत्या क्रमाने लिहिलं तर बघा इथे 45,005 आहे आणि ते 45,050 आहे. मग सगळ्यात मोठी संख्या 45,050. त्याच्यानंतर दुसरी संख्या 45,005 आणि आता या दोघांमध्ये बघा 40,400 आणि 40,500, म्हणून मी ते 40,504 आणि नंतर 40,405. मग याच्यामध्ये उतरता क्रम लावला. शेवटून 2 नंबरला कोणती संख्या आहे? ही 40,504. 40,504 पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, म्हणून आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. बघा पुढचा प्रश्न बघूया आपण. कुर्ती शिवण्यासाठी सलमाला 2.5 मीटर व तिच्या 2 बहिणींना प्रत्येकी 1.5 मीटर कापड लागते. 10 मीटरच्या ताग्यातून दुकानदाराने तिघींसाठी कापड कापून घेतले असता ताग्यात किती कापड शिल्लक राहील? बघा खूप सोपा प्रश्न आहे. सलमाला 2.5 मीटर. 2.5 मीटर म्हणजे किती? 250 मिली. मिली का? सेमी. 250 सेमी. आता बघा तिच्या 2 बहिणींना प्रत्येकी 1.5 मीटर. 1.5 मीटर एकीला आणि 1.5 मीटर दुसरीला. मग यांची आपण काय करूया? 1.5 मीटर. आता बघा मग यांची बेरीज करूया. 0, 5 आणि 5 10 आणि 15. हा चला 1 2 3 4 5 550 सेमी झालं हे. आता एकूण कापड किती आहे? 10 मीटर आहे. 10 मीटर बघा 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग 10 मीटर म्हणजे 2 शून्य वाढवायचे 1000. 1000 मधून त्या तिघांचं जे कापडाचं मेजर होतं ते काय करूया? वजा करूया. 0 बघा 10तून 5 गेले 5, 9तून 5 गेले 4. मग उत्तर किती आलं? 450 सेंटीमीटर म्हणजे 4.5 मीटर. 4.5 मीटर कापड शिल्लक राहील. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा.
अपूर्णांकांचा आहे. हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावल्यास पहिला व शेवटचा अपूर्णांक अनुक्रमे कोणता येईल? आता उतरत्या क्रमाने लावायचे, छेद समान आहे, मग सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता येणार? 8/3. त्याच्यानंतर 7/3, त्याच्यानंतर 5/3, 4/3 आणि 1/3. मग पहिला आणि शेवटचा म्हणजे 8 आणि 1 बघा. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 1 ते 100 या संख्यांमध्ये 1 व 2 यापैकी कोणता अंक जास्त वेळा आला आहे व कितीने? मग बघा, 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? 21 वेळा. आणि 2 ते 9 मधल्या संख्या किती वेळा येतात? 20 वेळा. मग आता कोणता अंक किती वेळा जास्त आलाय विचारलंय. मग 1 हा अंक 20 पेक्षा 21 1 ने मोठा आहे. यांची वजाबाकी केली तर वजाबाकी किती येते? 1 येते. म्हणजे 1 हा अंक 1 ने जास्त वेळा आला आहे. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. बघा, 38वा प्रश्न. खालील उदाहरणामध्ये फुली आणि चौकोनाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील हे पर्यायातून निवडायचे. आता बघा, आपण इथे काय करूया? पर्याय क्रमांक 3चा वापर करूया. बघा, पर्याय क्रमांक 3 मध्ये पहिल्यांदा फुली आहे म्हणजे 8 हा अंक फुलीसाठी आणि 7 हा अंक चौकोनासाठी येणार आहे. आता जिथे जिथे चौकोन आहे तिथे मी हा अंक लिहून घेते, 7 अंक लिहून घेते आणि फुलीच्या ठिकाणी मी 8 अंक लिहून घेते. ठीक आहे. आता 8तून 7 जातात का? नाही जात. आपण काय करूया? याची वजाबाकी इकडे थोडीशी घेऊया. 7 वजा. बघा, आपण इथे काय केलंय? स्टार बरोबर 8 आणि चौकोनाच्या जागाने 7 हा अंक ठेवलाय. आता बघा, 7तून 8 जात नाहीत. आपण काय घेतो? इथे 17 घेतो. इकडचा एक तिकडे गेला. इथे 9च लिहूया डायरेक्ट आणि इथे 7. आता इथे काय करायचंय? 17मधून 8 गेले, किती राहिले? 9 राहिले. 9तून 2 गेले, 9तून 2 गेले 7 राहतात आणि 7तून 6 गेले 1 राहिला. आता बघा, इकडचं एक इथे हातचा येणार आणि इथे 7. 10तून 1 गेला 9 राहिले आणि हे 7शी 7. आता बघा, चौकोन 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 7 7 आणि हे बरोबर 7 घेतलंय आणि फुलीच्या ठिकाणी आपण 8 ठेवलाय म्हणजे आपण पर्याय क्रमांक 3 घेतलं होतं. ते कसं आहे? आपलं उत्तर करेक्ट आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. खालील आकृत्यांचे शिरोबिंदू मोजून लिहा. आता शिरोबिंदू बघा, शिरोबिंदू मोजून हा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा 10. पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. पटांगणात संगीत कव्यासाठी विद्यार्थी उभे केले आहेत. एक अंकी सर्वात मोठ्या विषम संख्ये इतक्या ओळी आहेत. आता एक अंकी सर्वात मोठ्या विषम संख्या कोणती आहे? एक अंकी सर्वात मोठी विषम संख्या आहे 99 व प्रत्येक ओळीत 2 अंकी सर्वात लहान विषम संख्ये एवढे विद्यार्थी आहेत. सर्वात मोठी 2 अंकी लहान विषम संख्या आहे 11. तर एकूण विद्यार्थी कवयितीत किती? म्हणजे 99 ओळी आणि प्रत्येक ओळीमध्ये 11. मग यांचा आपण काय केला पाहिजे? गुणाकार. बघा, एक अंकी सर्वात मोठी विषम संख्या 9 आणि प्रत्येक ओळीत 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या 11. मग ह्यांचा गुणाकार 11 9 99. मग एकूण कवयितीसाठी 99 विद्यार्थी उभे आहेत. पर्याय क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, सोपा आहे. वर्तुळाला किती सममिती अक्ष काढता येतात? मग आपल्याला माहिती आहे हा वर्तुळ आहे. वर्तुळामध्ये असंख्य रेषा अशा काढता येतात. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा, अशा असंख्य रेषा काढता येतात. पुढचा प्रश्न बघा, जोसेफने एका पेटीत 18 आंबे याप्रमाणे 12 पेट्या भरल्या असता 5 आंबे शिल्लक राहतात तर जोसेफकडे किती आंबे होते? एका पेटीमध्ये 18 आंबे, अशा एकूण पेट्या किती भरल्यात? 12 पेट्या. मग बघा, 12 पंचे 60, 12 सक 72, 12 साती 84, 12 अठ्ठी 96, इथे 6 आले, 12 एके 12, 13 14 15 16 17 18 19 20 21, किती आलं? 216. हां, आणि किती आंबे शिल्लक राहतात? 5 आंबे शिल्लक राहतात. मग बाई यांची बेरीज करूया. 6 आणि 5 11, हाताला 1, 1 आणि 1 2 आणि हे 2 अशी 2, किती आलं उत्तर? 221. मग बघा बरं, पर्याय क्रमांक 2 मध्ये 221 आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, सुमेधने जेवढे मित्र आहेत तेवढेच पेन प्रत्येक मित्राला वाटले असतील तर त्याने पुढीलपैकी एकूण किती पेन वाटले असतील? जेवढे मित्र तेवढेच पेन. मग एक मित्र असेल तर 1 पेन, 2 मित्र असतील तर 2 पेन, असं म्हणजे वर्गसंख्या आहे की नाही. मग इथे बघा कोणती वर्गसंख्या आहे तर 49, म्हणजे त्याला 7 मित्र आहेत आणि त्याने प्रत्येकाला 7 पेन वाटले. मग 7 7 49. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा,
95041 या अंकांची पुनरावृत्ती न करता 5 अंकी लहानात लहान संख्या अमेने 10,459, सफाने 1,459, तन्वीने 95,410, आर्याने 95,401 अशा लिहिल्या आहेत. तर अचूक संख्या कोणी लिहिले? मग बघा याच्यापासून लहानात लहान सांगितले. मग सगळ्यात लहान आधी 1 घ्यायचा, नंतर 0 घ्यायचा, कारण 0 अगोदर घेत नाहीत. 4, 5 आणि हे 9. मग 10,459. मग 10,459 कुणी लिहिले? अमेने. म्हणून मी इथे उत्तर आहे अमेने अचूक संख्या लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न बघा. शालेय सहलीसाठी 37 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 455 रुपये जमा केले. त्यातील 12,000 रुपये एस टी महामंडळात भरले, तर इतर खर्चाला किती रुपये शिल्लक राहिले? आता काय करायचं आहे? प्रत्येकाला 455 रुपये फी आहे किंवा जमा केलेत. असे एकूण विद्यार्थी किती आहेत? 37. मग आपण काय केला पाहिजे? गुणाकार. 7×5 35, 7×5 36, 37 38, हचाला 3 8, 7×4 28, 29 30, 31, 3×5 15, 3×5 15 आणि 1 16, 3×4 12, 12 आणि 1 हचा 13. यांची बेरीज करूया. 6 7 8, 3 आणि 3 6 आणि 1 16,835. आता बघा या 16,835 मधून 12,000 रुपये कशासाठी दिलेत? एस टीसाठी दिलेत. मग काय करूया? वजाबाकी करूया. मग 4,835 रुपये इतर खर्चासाठी शिल्लक राहिलेले आहेत. 4,835 पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न. खालील आकृतीबंधात पुढे येणाऱ्या 3 संख्या कोणत्या? आता 100 99 इथे -1, 99 पासून 97 पर्यंत -2, 97 पासून इथपर्यंत -3, म्हणजे 100 मधून 1 वजा केला 99, 2 वजा केले 99 मधून 2 वजा केले 97, 97 मधून 3 वजा केले 94, 94 मधून 4 वजा केले की 90. आता बघा क्रमागत संख्या आल्यात 1 2 3 4. आता इथे येणार 5, इथे येणार 6 आणि इथे येणार 7. मग 90 मधून 5 वजा केले 85, 85 मधून 6 वजा केले 79, 79 मधून 7 वजा केले 72. मग असं उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 4/7 या अपूर्णांकापेक्षा खालीपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे? आता 4/7 छेद 7 आहे. बघा ह्याचा पण छेद 7 आहे, ह्याचा पण छेद 7 आहे आणि ह्याचा पण छेद 7 आहे. पण बघा या 4 अंशापेक्षा हा पण लहान आहे, हा पण लहान आहे आणि हा पण लहान आहे. मग नक्कीच ह्याचं उत्तर हे असेल. आता कसं? बघा हे काय आहे? दिलेला अपूर्णांक आहे 4/7 आणि हा अपूर्णांक काय आहे? 4/3. आपल्याला माहिती आहे लहान मोठेपणा करण्यासाठी आपण काय केलं बघतो? छेद समान पाहिजे, त्याशिवाय कळणार नाही. मग आपण छेद समान करण्यासाठी काय करायचं? 7च्या पड्यामध्ये 3 नाहीत आणि 3च्या पड्यामध्ये 7 नाहीत. मग आपण अशा वेळी काय करतो? या अपूर्णांकाला 3 ने गुणतो आणि या अपूर्णांकाला 7 ने गुणतो. मग बघा 4×3 12, 7×3 21, 7×4 28, 3×7 21. आता बघा छेद समान झालाय आणि अंश बघा इथे 12 आहे आणि इथे 28 आहे. मग हा मोठा आहे म्हणून मग हा काय आहे? 4/3 हा अपूर्णांक मोठा आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 4. बघा पुढचा प्रश्न. एका विज्ञान केंद्राला जुलै महिन्यात 14,456 व ऑगस्ट महिन्यात 19,656 विद्यार्थ्यांनी भेट दिली, तर दोन्ही महिन्यात मिळून एकूण किती विद्यार्थ्यांनी भेट दिली? मग बघा यांची बेरीज करूया. जर आपण यांची बेरीज केली तर बघा 14,456 आणि 19,656. 6 आणि 6 12, हचाला 1, 5 आणि 5 10 आणि 1 11, हचाला 1, 6 आणि 4 10, 10 आणि 1 11, हचाला 1, 9 10 14, हचाला 1 3. किती आलं उत्तर? 34,112. मग 34,112 पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. शीतलने 5 दशहजार अधिक 1 एकक अधिक 9 दशक अधिक 4 शतक ही संख्या 5,491 अशी लिहिली, तर तिने लिहिलेली संख्या व मूळ संख्या यातील फरक किती? आता बघा तिने लिहिलेली संख्या कोणती आहे? बघा या पद्धतीने आपण घरं मांडूया. एकक, दशक, शतक, हजार आणि हे दशहजार. आता 5 दशहजार 1 एककाच्या घरात लिहूया, 9 दशक आणि 4 शतकाच्या घरात. इथे काही नाही म्हणजे 0. म्हणजे संख्या कोणती आहे? 50,491. पण तिनं कशी लिहिले? 5,491. मग 5,491 वजाबाकी करूया.
एकातून 1 गेला 0, 9तून 9 गेले 0, 4तून 4 गेले 0, 0तून जात नाहीत, इकडचा हातचा घेतला, 10तून 5 गेले 5 आणि इथे 4. मग किती आलं उत्तर? कितीने चुकले उत्तर तिचं? 45,000ने. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, खूप सोपा प्रश्न आहे हा. बघा 8 चक 53 आहे ना, इथे चौकोनात कोणता अंक येईल ते आपल्याला काढायचं आहे. 8 चक 48, 53मधून 48 गेले 5 आले. आता बघा इथे 56 आहे ना, पण बाकी 1 राहिले, मग 56मध्ये 1 मिळवा, किती येणार आहे? 57. मग इथे पण किती? 57. बघा 8 7 56, 57मधून 56 गेला 1 राहिला, मग चौकोनाबरोबर काय? पर्याय क्रमांक 2 7 हा अंक चौकोनामध्ये येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, खूप सोपा प्रश्न आहे. आपण एका कंपनीने एका दिवसात 3 चाकी 14 व 4 चाकी काही वाहने बनवली. सर्व वाहनांच्या चाकांची संख्या 146 असल्यास 4 चाकी वाहनांची संख्या किती असेल? आता बघा दिलेल्या माहितीनुसार एका कंपनीने एका दिवसामध्ये 3 चाकी 14 वाहनं बनवलेत. 14 त्रिक किती? 42 झालं. एकूण चाकी किती आहेत? बघा 4 चाकी वाहनांची संख्या आपल्याला माहीत नाही आहे, काढायची आहे. पण एकूण वाहनं किती आहेत? एकूण चाकांची संख्या किती आहे? 146. मग आपण काय करूया, या एकूण चाकांमधून ही 3 चाकीची जी संख्या आली आहे काढली आपण, ती वजा करूया. 6तून 2 गेले 4, 4तून 4 गेले 0, 101, किती आले? 104. बघा बरं बेरीज बरोबर येते का? 2 आणि 4 6, 404, 101 बरोबर आहे. मग आता काय करूया, 4ला कितीने गुणल्यावर 104 येतं? मग काय करायचं, इथे 104ला 4ने 4 चाकी आहे ना, म्हणून 4ने भागायचं. 4 दुने 8, 10तून 8 गेले 2 राहिले, वरून घेतले हे 4, 4 चक 24, वजाबाकी आली 0, भागाकार किती आला आहे? 26. मग 4 चाकी गाड्यांची संख्या किती आहे? 26. पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, श्रीकांतने 16 पोती झेंडूंची फुले विकून 33,600 रुपये मिळवले. जर त्याने 1 किलो फुले 60 रुपये दराने विकली असल्यास एकूण किती किलो फुले विकली? आता बघा 33,600 रुपये त्याला मिळालेले आहेत, बरोबर आहेत, विकून. पण आता फुलांचा रेट किती सांगितलं त्यांनी? 60 रुपयाने विकलं. मग यालाच आपण काय करूया, 60ने भागूया. 0ला 0 गेले. आता बघा 6 पंचा 30, वजाबाकी आली 3, वरून घेतले हे 6, 6 6 36, 6 6 36, वजाबाकी आली 0, वरून घेतला परत 0, 6 0 0, वजाबाकी आली 0. भागाकार किती आला आहे? 560. म्हणजे एकूण किती किलो फुले विकली? तर 560 किलो फुले विकलेली आहेत. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 560. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 53 ते 55साठी सूचना. कॉलेजच्या उपहारगृहात रविवारी सकाळी विद्यार्थिनींनी खाल्लेले पदार्थ चित्ररूप माहितीच्या रूपात दिले आहेत. दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. आता बघा पदार्थांची नावं आणि ते विद्यार्थिनींची संख्या दिले, पण प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. एका चित्रासाठी 7 विद्यार्थी. मग काय करतो आपण, 1 2 3 4 5 6 7, इथे 7ला प्रमाण दिले, त्यांनी काय करायचं आहे, गुणायचे. 7 7 49. हे 4 आहे, 4ला 7ने गुणलं, 7 चौक 28. 2 आहेत, 2 7 14. हे किती आहेत? 5 आहेत, 5 7 35. या पद्धतीनं काढून घेतलं. आता कांदे पोहे व मसाला डोसे खाणाऱ्या विद्यार्थिनींची एकूण संख्या किती? कांदे पोहे 28, इथे लिहून घेतलं 28. मसाला डोसा 35, मग एकूण म्हटलंय म्हणून मग बेरीज. 8 5 13, हाताला 1, 3 आणि 3 6, 63. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. पुढचा प्रश्न, कांदे पोहे व उपमा खाणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या इडली चटणी व मसाला डोसा खाणाऱ्या विद्यार्थिनींच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? कांदे पोह्यांची संख्या किती आहे? 28 आहे, इथे लिहून घेतली 28. उपमा खाणारे किती आहेत? 14 जण आहेत, इथे लिहून घेतलं 14. यांची बेरीज करूया. 8 आणि 4 12, हाताला 1 2 3 4, 42 आली. आता दुसरं काय, इडली चटणी आणि मसाला डोसा. इडली चटणीवाले किती जण आहेत? 49 जण. आणि मसाला डोसावाले किती जण आहेत? 35 जण आहेत, मग इथे लिहून घेतले 35. यांची बेरीज करूया. 9 आणि 5 14, हाताला 1, 4 आणि 4 8, 84. आता कितीने जास्त विचारले, जास्त कमी, कुणाची संख्या विचारली बघा, यांची वजाबाकी करूया आपण. 84मधून 42 गेले, 4तून 2 गेले 2, 8तून 4 गेले 4, 42 आलं उत्तर. आता 42ने कमी का 42ने जास्त विचारले? कुणाची संख्या?
कांदेपोहे व उपमा खाणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या म्हणजे ह्यांची संख्या, मग ह्यांची संख्या याच्यापेक्षा कमी आहे, मग कितीने कमी आहे? 42ने कमी आहे, म्हणून मग उत्तर आहे 42ने कमी. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न चेक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. उपाहारगृहात विद्यार्थिनींनी कोणता पदार्थ सर्वात कमी खाल्ला? मग सर्वात कमी कोणता आहे? तर उपमा. मग पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. खालील अपूर्णांकापैकी समच्छेद अपूर्णांक कोणता? समच्छेद म्हणजे काय? ज्याचा छेद समान आहे. मग बघा इथे छेद कुणाचा समान आहे? पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. आयताचे व चौरसाचे क्षेत्रफळ समान असून ते 64 चौसेमी आहे. जर आयताची लांबी 16 सेमी असेल तर आयताची रुंदी काढा. आता बघा आपण काय सांगूया, चौरसाचे आणि आयताचं क्षेत्रफळ समान आहे, म्हणजे याचं पण 64 आहे आणि याचं पण 64 आहे. आपण चौरसाच्या चौरसाच्या क्षेत्रफळावरून बाजू काढूया. आता बघा चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग, बरोबर आहे. मग बघा बाजूचा वर्ग किती? चौरसाचं क्षेत्रफळ दिलंय 64. मग 64 कुणाचा वर्ग आहे? तर 8चा वर्ग आहे 64. मग बाजू किती आली? 8 आली. आता बघा क्षेत्रफळ तर समान आहे. आता आयताची लांबी दिली आपल्याला. आयताचं काय काढायचं आहे? लांबी दिली. लांबी किती आहे? 16 आहे आणि त्याच्यावरून आपल्याला रुंदी काढायची आहे. मग इथे काय करूया? आयताचं क्षेत्रफळच घेऊया. ठीक आहे. आयताचं क्षेत्रफळ काय? लांबी गुणिले रुंदी असं आहे ना. मग क्षेत्रफळ किती आहे? 64. लांबी माहिती आहे 16 त्यांनी दिलेलीच आहे आणि रुंदी माहीत नाही, तिथे आपण चौकोनच ठेवूया. आता बघा हे इथे गुणाकार आहे, इकडे आल्यावर काय होणार आहे? भागाकार आणि हे बरोबर रुंदी. आता बघा 16चा पाडा आपण 16 × 16, 16 × 32, 16 × 16, 16 चौक 64. मग किती आलं उत्तर? 4. मग रुंदी किती आहे? 4 सेमी. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुम्ही चेक करू शकता 16 आणि ही पण लांबी समोरासमोरील बाजू सेम असतात. 16 आणि 16 32. मग हे किती काढलं आपण? 4 आणि पुढची पण 4. 4 आणि 4 8. मग यांची बेरीज करा. थांबा. हां 8 9 10 हा चालायला 1 3 आणि 1 4. हे काय झालं? आयताची परिमिती झाली. पण आपण क्षेत्रफळ बरोबर आहे का बघूया. 16 चौक 64 बरोबर आहे, म्हणून मग लांबी आहे रुंदी आहे पर्याय क्रमांक 2 4 सेमी. पुढचा प्रश्न बघा. आकृतीची परिमिती काढा. आता परिमिती म्हणजे काय? बाजूंची बेरीज. मग 3 आणि 3 6. बघा हे 6 आणि 4 10, 10 आणि 4 14, 15 16 17. मग उत्तर किती आहे? 17. पर्याय क्रमांक 4. हे मोजायची गरज नाही. परिमिती म्हणजे फक्त बाजूची बेरीज करायची. सूरजने 96ला 6ने भागण्याऐवजी 16ने भागले तर त्याचा भागाकार कितीने चुकला? आता बघा 96ला 6ने भागल्याऐवजी त्याने कितीला भागलंय? 96ला 16ने भागलेलं आहे. मग बघा 6 1 6, 9तून 6 गेले 3 राहिले, वरून घेतले 6, 6 6 36, वजाबाकी आली 0. इथे किती आलं भागाकार? 16. आता 16च्या पडामध्ये 96 आहेत, 16 96, वजाबाकी आली 0. मग उत्तर किती आलं? याचं भागाकार 6. मग कितीने चुकलं? 16तून या भागाकारमधून हा भागाकार वजा करूया, बाकी किती आली? 10. मग 10ने चुकलेला आहे. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. आसाममध्ये 5719 हत्ती आहेत. आसामपेक्षा 3965 जास्त हत्ती मेघालयात आहेत. तर मेघालयात किती हत्ती आहेत? मग आसाममधले हत्ती आणि जास्त हत्ती ना, यांची काय करायची? बेरीज करायची. 9 आणि 5 14, हाताला 1, 6 7 8, 16, हाताला 1, 5 आणि 3 8 आणि 1 9, 9684. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. सुहासने फ्रीज खरेदी करण्यापूर्वी दुकानदाराला 64,389 रुपयांचा धनादेश दिला. धनादेशावरील ही रक्कम तो अक्षरात कशी लिहेल? 64,389, 64,389. पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. शबनमने प्रवासासाठी विमान व रेल्वे अशा 2 पर्यायांचा विचार केला. विमानाचे तिकीट 13,756 रुपये होते, तर रेल्वेचे तिकीट 2,398 रुपये होते. तर विमानाचे तिकीट रेल्वेच्या तिकिटापेक्षा कितीने जास्त होते? जास्त कमी म्हटलं की काय करायचं आहे? वजा बाकी. मग करून घेऊया वजा बाकी. 6तून 8 जात नाहीत, म्हणजे 16तून 8 गेले, 8 राहिले,
4तून 9 जात नाही, तिकडे हातचा घेतला, इथं राहिले 7. 14तून 9 गेले, 5 राहिले. 6तून 3 गेले 3, 3तून 2 गेले 1 आणि हे 1 मग आपलं उत्तर किती आलं? 11,358. 11,358 पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. खालील आकृत्यांमधील कोणत्या आकृतीतील रंगवलेला भाग छेदाधिक अपूर्णांक दर्शवितो? मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ड. पुढचा प्रश्न बघा. शाळेतील परसबागेला पाणी घालण्यासाठी शिवमला 15 मिनिटे, सीमाला पाव तास, सोनालीला 900 सेकंद, राहुलला अर्धा तास लागतो, तर पाणी घालण्यासाठी सर्वात जास्त वेळ कोणाला लागतो? आता बघा, शिवमला 15 मिनिटे, आपण सगळ्याचं मिनिटेच करूया, आणि सीमाला पाव तास, आपल्याला माहिती आहे 1 तास, बघा इथे 1 तास म्हणजे 60 मिनिटं, अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं, आता इथे पाव तास 15 मिनिटं आणि ते पाऊण तास म्हणजे 45 मिनिटं. मग सीमाला पाव तास लागतो म्हणजे 15 मिनिटं. ठीक आहे, 15 मिनिटं. आता कोण आहे? सोनालीला 900 सेकंद लागतात. आता बघा, 900 सेकंद त्याचं मिनिटामध्ये रूपांतर करण्यासाठी 60ने भागूया. 0ला 0 गेले, 6 1 6, 7 8 9, इथे 3 राहिले, 6 5 30 म्हणजे किती? सोनालीला पण 15 मिनिटं लागतात, सगळ्याचं मिनिटामध्ये कन्वर्ट केलं. आणि राहुलला मात्र अर्धा तास लागतोय. राहुलला अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं लागत आहेत. मग सर्वात जास्त वेळ कोणाला लागला? राहुलला, कारण तो 30 मिनिटं लागला आहे. म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 30 मिनिटं राहुलला जास्त लागलेली आहेत. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या वर्तुळात व्यास व त्रिज्या यांची संख्या अनुक्रमे किती? आता व्यास म्हणजे आपल्याला माहिती आहे ह्या पूर्ण, आणि त्रिज्या म्हणजे त्याच्या निम्मी. मग बघा, जर व्यास 6 असेल तर त्रिज्या त्याच्या निम्मी 3 असेल. म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या घड्याच्या 2 काट्यांमध्ये विशालकोन झालेला नाही? मग बघा बरं, विशालकोन कोणामध्ये झालेला नाही? तर पर्याय क्रमांक ड मध्ये. मग ड कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालील आकृतीमध्ये दिलेल्या रेषांवर घड्या घालून कोणती त्रिमितीय आकृती तयार होते? बघा, हे आपण जर असं उभं ठेवलं हे असं, तर हा आहे तो याच्यावर येणार आहे, म्हणजे क्यूब तयार होते. पर्याय क्रमांक अ हे योग्य आहे. मग अ कुठे आहे? 2 मध्ये. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. राणी चेन्नम्मा एक्सप्रेसची स्टेशनवर येण्याची वेळ सोमवारी मध्यान्नोत्तर 8 वाजताची होती. मध्यान्नोत्तर म्हणजे काय? दुपारी 12च्या नंतर ते रात्री 12पर्यंत, म्हणजे रात्रीच्या 8 वाजताची वेळ होती. ती गाडी 5 तास उशीर आली. मग 5 तास म्हणजे 9, 10, 11, 12 आणि 1, म्हणजे रात्री ती 1 वाजता आले. मग रात्री 12 वाजल्यापासूनचा परत काळ कोणता सुरू होतो? मध्यान्हपूर्व. रात्री 12 ते दुपारी 12पर्यंतचा काळ मध्यान्हपूर्व होतं. मग सोमवारच्या नंतर वार मंगळवारी मध्यान्हपूर्व 1 वाजता. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न बऱ्याच वेळा आपण सोडवून घेतलेला आहे आपल्या व्हिडिओजमध्ये. मेघाकडे 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 400 आणि 500 रुपयांच्या नोटांची संख्या समान आहे. त्यांची एकूण रक्कम 3,400 रुपये आहे. तिच्याकडे एकूण किती नोटा असतील? आता बघा, दिलेल्या माहितीनुसार बघा, नोटा कोणकोणत्या आहेत? 50च्या, 100च्या, 200च्या आणि या 500च्या समान नोट आहेत. आणि एकूण अमाऊंट किती आहे? 3,400 रुपये. आता हे किती आहे हे आपल्याला माहीत नाही आहे, पण एकूण रुपये मात्र आपल्याला माहीत आहेत. मग अशा वेळी काय करायची? यांचीच बेरीज करूया. 5 आणि 2 7, 7 आणि 1 8 आणि हे 50, 850. मग 3,400ला 850ने काय करायचं आहे? भागायचं. कट केलं. आता काय करायचं? बघा, 85ला आपण जर 4ने गुणलं तर बघा, 5 चोक 20, हजाला 2, 8 चोक 32, 33, 34 बरोबर 340 येतं. वजाबाकी आली 0. भागाकार किती आला? 4. मग 50च्या 4 नोटा, सगळ्याच्या 4 4 नोटा बरोबर आहे का? बघूया. 5 चोक 20 आणि हा एक 0. 100च्या 4 नोटा, 400, 800 आणि 5 चोक 20 आणि हे 2. ह्यांची बेरीज करूया. 8 आणि 2 10, 10 आणि 4 14, चाला 1 2 आणि 1 3 बरोबर 3,400 होतात. आता प्रश्न काय विचारला नीट बघा.
तर तिच्याकडे एकूण किती नोटा होतील? मग एकूण नोटांची संख्या 4 आणि 4 8, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16. एकूण नोटा किती? 16. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. सानियाकडे 1 रीम कागद आहेत. तिला प्रत्येक फाईलमध्ये 1 दस्ता कागद ठेवायचा आहे. तर सर्व कागद ठेवण्यासाठी तिला किती फाईल लागतील? आता त्यासाठी आपल्याला सूत्र माहीत पाहिजे. 1 रीम, आता इथे रीम आणि दस्ताच आहे की नाही? मग 1 रीम म्हणजे किती दस्ता? तर 1 रीम म्हणजे 20 दस्ते. हां, आता बघा, सानियाकडे 1 रीम कागद आहे. तिला प्रत्येक फाईलमध्ये 1 दस्ता ठेवायचे आहेत. 1 रीम म्हणजेच 20 दस्ते. मग प्रत्येक फाईलमध्ये 1 दस्ता, मग 20 दस्ते ठेवण्यासाठी किती? 20 फाईली लागतील. मग किती फाईली? 20. पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघा, खूप सोपा आहे. एका इष्टिकाची ती कापून तिचे 2 समान मापाचे घण तयार केले. दोन्ही घडांच्या कडांची संख्या व इष्टिकातीच्या कडांच्या संख्येबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आता बघा, इष्टिकाचितीचे काय? कडांची संख्या विचारले. इष्टिकाचितीला किती कडे असतात? 12 असतात. आता त्याचे 2 तुकडे केले तर बघा, आता सपोज ही अशी इष्टिकाचिती आहे, ठीक आहे. हां, ह्याला किती आहेत? 12 कडा आहेत. आता याचे 2 तुकडे केले तर यालाही 12च कडा असणार आहेत आणि परत दुसऱ्या तुकड्याला पण 12 आहे की नाही? मग आता विचारलं आहे काय बघा, घणांच्या कडांची संख्या इष्टिकाच्या कडापेक्षा 12ने कमी आहे का? घणांच्या कडांची संख्या किती होईल? 12 आणि 12 24 होईल. मग घणांच्या कडांची संख्या इष्टिकाचितीच्या संख्येपेक्षा 12ने जास्त आहे. इथे कमी दिले म्हणून हे चुकीचं आहे. दुसरं बघा, घणांच्या कडांची संख्या इष्टिकातीच्या कडांपेक्षा 12ने जास्त आहे. बरोबर आहे, कारण हे 24 आहे आणि हे 12 आहे. कारण तुकडे केल्यामुळे त्याचं काय झालं? 12 झाले ना, म्हणून 24. मग हे 12ने जास्त आहे, वजाबाकी करा ह्यांची, म्हणून उत्तर योग्य आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. पुढे आकृतिबंधात पुढे येणारे चित्र कोणते? आता यांचं बघा, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, बेरीज 7 आणि 8 15, 15 आणि 9 24, 25 अधिक 26 अधिक 27, यांची बेरीज 78. आता बघा, यांची बेरीज 240, यांची बेरीज 240, यांची बेरीज 240. पण बघा, 1 2 3 7 8 9 25 26 27. मग 79 80 81. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. 2026ला शिक्षक दिन शनिवारी येत असल्यास त्याच वर्षाचा बालदिन कोणत्या वारी येईल? आता बघा, मी आपल्या व्हिडिओजमध्ये सांगितले, बाशी स्वाती या दिवशी एकच वार येतो. बा म्हणजे बालदिन, शी म्हणजे शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन आणि टिळक पुण्यतिथी. आता बघा, बाशी दिले नाही ते, बालदिन आणि शिक्षक दिन. मग शिक्षक दिन शनिवारी असेल तर बालदिन पण शनिवारीच असणार आहे. कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही, डायरेक्ट उत्तर करायचं शनिवार. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. 3/4 हा अपूर्णांक खालीपैकी कोणत्या स्वरूपात लिहिला असता चुकीचं ठरेल? हे बरोबर आहे, कारण गुणाकार आपण पुढच्यांचा करतो. बघा, 3 1 3 आणि छेद 4. आता हेच चुकीचं आहे. 3/4 म्हणजेच 1/4ची 3 पट. बघा, छेद समान आहे म्हणून मग अंशांची बेरीज 3 आणि छेद आहे तसा बरोबर उत्तर आहे. 1/4ची 3 पट म्हणजेच ते पण बरोबर आहे, मग चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय खालीलपैकी अपूर्णांक दर्शवत नाही? 2 पूर्ण आणि हे 1.5 दर्शवणार नाही, कारण 1.5 म्हणजे काय? 1 आणि अर्धा. 2.5 म्हणजे 2 पूर्ण अर्धा. 2 पूर्ण आणि अर्धा बरोबर आहे. 2 पूर्ण आणि अर्धा. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी 26 एप्रिल 2026 या दिवशी झालेल्या पेपराची संभाव्य उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपलोड केलेली आहे. तुम्हाला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा व्हिडिओ मी थोड्याच वेळात अपलोड करते, त्याची लिंक कमी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.